धम्मपद बालवग्गो. धम्मपदातली ही 63वी गाथा आहे आणि बालवग्गातली चौथी गाथा आहे. यो बालो मय्यन्ति सॉरी यो बालो मय्यति बाल्यं पंडितो वापि तेन सो बालो च पंडितमानी सवे बालोति उच्यते. त्याचा अनुवाद असा केलेला आहे: जर मूर्ख माणूस आपल्याला मूर्ख समजत असेल, अ, थोडासा अनुवाद हे वाटतो, चुकीचा वाटतो. आपण ते बघू, त्याचा शब्दशः अर्थ पाहूया. जो माणूस जर माणूस स्वतःला मूर्ख समजत असेल किंवा स्वतःचा मूर्खपणा मान्य करत असेल, तर तो तेवढ्या तेवढ्या अर्थाने तरी बुद्धिमान आहे. खरा मूर्ख तर तो आहे जो मूर्ख असूनही स्वतःला बुद्धिमान समजतो. हे थोडंसं ओढून ताडून केलेलं भाषांतर आहे. भजन तारण कौशल्य इंजिनचं, आणि त्याचं मराठी रूपांतर बार्टीने केलेलं आहे. त्यांनी प्रकाशन पण केलेलं आहे. तर आपण पाहूया, एक एक शब्दाचा अर्थ पाहूया. काही कधी कधी कसं आहे, शब्दशः अर्थ पाहिल्याशिवाय आपल्याला काही शब्द समजत नाहीत आणि शब्दांचा अर्थ समजत नाही. बालो. बालो म्हणजे बाल. बालो म्हणजे बाल, आणि बाल म्हणजे अज्ञानी, समज नसलेला, अजागृत, अबोध, असे बऱ्याच प्रकारचे अर्थ त्याचे करता येतात. बाल ना समज, समज नाही त्याला. थोडासा मूर्ख असा जो अर्थ केला जातो, जर आपण त्याला इन्सल्टिंग अर्थाने नाही घेतला तर मग तो मूर्ख शब्द वापरायला हरकत नाही. परंतु बाल म्हणजे ना समज, समजत नाही. आणि ज्याला समजत नाही तो मुद्दाम करतो असं नाही. त्याला समजत नाही हेच त्याला समजत नाही. त्या अर्थाने तो अज्ञानी आहे. आणि आणि त्याला त्याला त्याचं अज्ञान, त्याची त्याची बाल्यावस्था म्हणजे वयाच्या अर्थानं नाही, त्याची अज्ञानी अवस्था त्याला का समजत नाही, का लक्षात येत नाही, तर तो त्याच्या अज्ञानाच्या संपर्कात नाही, म्हणजे स्वतःच्या संपर्कात नाही. त्यामुळं आपलं अज्ञान पण लक्षात येत नाही. तर अशी ही मानसिकता दिसते. तर यो जो बालो म्हणजे बाल, मय्यती. आता मय्यती याचा अर्थ मानतो किंवा जाणतो किंवा स्वीकार करतो. मानतो, तो जाणतो. काय जाणतो? बाल्यंग. बाल्यंग म्हणजे अज्ञान. अ, अज्ञान, आपलं अज्ञान किंवा अज्ञानीपणा किंवा बाल्यंग म्हणजे आपली अबोध अवस्था, आपलं अज्ञान जो जाणतो. अज्ञानता, अज्ञानता को जानता है, म्हणजे आपलं अज्ञान जाणतो तो स्वतःच. तेवढ्यानं तो पंडित असतो असं म्हटलेलं आहे. थोडक्यात जो अज्ञानी मनुष्य स्वतःचं अज्ञान जाणतो, जाणणं हे जागृतीमुळे, सतीमुळे, भानामुळे जो जाणतो, तर त्याचा आपण अज्ञानी आहोत हे तो स्वतःला तरी स्वतःशी कबूल करतो तो. आणि जो स्वतःशी कबूल करतो, अज्ञानात त्याची अज्ञानता त्याला लक्षात येते, तर तो पंडितच आहे असं म्हटलेलं आहे. कारण तो मुख्य जो पंडिताचा गुणधर्म आहे, किंवा खऱ्या ज्ञानी प्रज्ञावान माणसाचा खरा गुणधर्म पहिला जो असतो, की त्याला आपली अज्ञान अवस्था त्याला लक्षात येते. ज्याचा बोध झालेला नाही ती गोष्ट त्याच्या लक्षात येते, अबोध अवस्था लक्षात येते. आणि अबोध अवस्था जर लक्षात आली,
अज्ञान जर लक्षात आलं तर तो ज्ञानासाठी आणि बोध होण्यासाठी, बोधीसाठी तो प्रयत्न करू शकतो. पण अज्ञानच लक्षात आलं नाही किंवा आपण अज्ञानी आहोत हेच जर लक्षात आलं नाही, तर मग त्याला पुढे जाणं शक्य नसतं. अशा अर्थाची ही गाथा आहे. बालमनुष्य जेवढं त्याचं अं, बाल्यावस्था म्हणजे त्याची अबोध अवस्था अज्ञान जाणतो, तेवढ्याने तो पंडित होतो. बालोच पंडित मानी सवे बालोती उच्चती. जो बाल आहे, अज्ञानी आहे, समजत नाही, पण खूप समजल्यासारखं दाखवतो, म्हणजे पंडित मानतो स्वतःला, असं म्हटलेलं आहे. जो बाल आहे पण स्वतःला पंडित मानतो, तर तो खरा बाल आहे असं म्हटलेलं आहे. तो खरा अं, इथं मूर्ख शब्द हे होतो, म्हणजे फिट बसतो. तेवढ्याने तो मूर्ख असतो तो, की तो त्याचा मूर्खपणा जाणत नाही, त्याची नासमज अवस्था जाणत नाही, अज्ञान जाणत नाही. पण हा जो मुद्दा आहे, ही जी गाथा आहे काय, म्हणजे अज्ञानी माणसाला बाल मनुष्याला चिडवण्याच्या अर्थाने ही गाथा नाही. हे कधी कधी काय असतं की हे असा अभ्यास करत असताना आपल्याला वाटतं नाही नाही, आपण एखाद्याला चिडवतो किंवा एखाद्याची आपण टर उडवतो, त्याचा म्हणजे अपमान करतो, असं कधी कधी याचा अभ्यास करताना वाटतं. पण तसं नाही. वास्तव सांगायचं बुद्धांना, काय करायचं इथं, वास्तव सांगायचं, सत्य सांगायचं. कारण बुद्धांनी जे काही केलं ते सत्य लक्षात आणून दिलेलं आहे. ते कटू असलं तरी, ते कटू असलं तरी लक्षात आणून दिलेलं आहे. लक्षात आणून, आणि ते कटू हे पचत नाही, हे आपलं म्हणजे आवडत नाही माणसाला. आणि त्याच्यामुळं अशा काही गोष्टी सांगितल्या म्हणजे मूर्खाला मूर्ख म्हटलं की त्याला जास्त राग येतो. म्हणून तसं ते राग येईल अशा अर्थानं अशा पद्धतीनं ते बोलतही नव्हते. ते वस्तुस्थिती सांगायचे, ते सत्य सांगायचे. तर आपली अज्ञानी अवस्था हे मुद्दाम आपण आणतो असं नाही. म्हणजे मला समजत नाही तर माझा दोष नाही तो. समज येण्यासाठी जी एक आंतरिक जागृती पाहिजे, जे भान पाहिजे, आत्मभान पाहिजे, जे आपण स्वतःशी कनेक्टेड पाहिजे, ते जर नसेल तर मग ते अज्ञान पण लक्षात येत नाही, अबोध अवस्था लक्षात येत नाही. म्हणजे जसं म्हटलेलं आहे ना, कॉन्शियस अनकॉन्शियस दोन पातळ्या असतात किंवा दोन अवस्था असतात मनाच्या. एक अनकॉन्शियस म्हणजे जाणत नाही, म्हणजे एखादा जसा बेशुद्ध मनुष्य असतो, ज्याला हे केलेलं असतं, काय म्हणतात, ते भुलीचं औषध दिलेलं असतं. तर तो त्यामुळे बेशुद्ध होतो. परंतु इथं अज्ञानी अवस्था ही भूल न देताही ती अज्ञानी अवस्था असते. हे हे कॉन्शियसनेसचं, चित्ताचं, मनाचं, हे हा एक नैसर्गिक गुणधर्म आहे. अज्ञान हे जन्मतःच असतंय. जन्मजातच अज्ञान असतो. म्हणजे जन्म झाल्यानंतर, जसं आता आपण लहान मुलाला काहीच कळत नाही. लहान मुलाला म्हणजे जन्माला आलेल्या बाळाला काहीच कळत नाही. आणि आणखीन काही एक वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष त्याला काहीच कळत नाही. त्याला सगळ्याच गोष्टी, सामान्य गोष्टी पण सांगाव्या लागतात त्याला. आणि मग मग त्याला कळायला लागतं. ही जी कळण्याची अवस्था आहे, तर ही जागृतीची पातळी, अनकॉन्शियस माइंड हे कॉन्शियस, जेवढं कॉन्शियस बनतं तेवढा तो समजदार होतो, ते बालक तेवढं समजदार होतो. पण ही जी पातळी आहे, ही यायला थोडासा वेळ जातो. नंतर नंतर मग काही गोष्टी ह्या नैसर्गिकपणेच अशा घडत जातात की त्या
माणसाला कळायला लागतं आपलं, आपण काय आहोत, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय कृती केली पाहिजे, हे हळूहळू कळायला लागतं. आणि सती जागृतीचा अभ्यास हा असा अभ्यास आहे नंतर चालून, की तो जर पद्धतशीरपणे केला आपण, श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरलो, श्वासाच्या आधारे म्हणजे कधी कधी डायरेक्ट पण उतरू शकतो, पण तो त्या जाणीवांचा जर बोध असेल तर, जाणीवा जाणवत असतील, जिवंतपणा जर आतमध्ये जाणवत असेल आणि तो जर शांतपणे पाहिला, तर ती कायानुसती आणि वेदनानुसती आहे, एकाच वेळेला ते होते, असं होऊ शकतं. परंतु ते कधी कधी लगेच होत नाही, म्हणून ते असं म्हटलेलं आहे, थोडं आनापानच्या आधारित आपण उतरूया. आनापानच्या आधारे पाहिलेलं चांगलं, कारण त्याच्यामध्ये आपण खोलामध्ये उतरतो कायेमध्ये, आणि तो नैसर्गिक श्वास पाहता पाहता आपण हळूहळू कायेमध्ये उतरतो. कायेमध्ये उतरलो की आपण जिवंतपणाच्या म्हणजे जाणीवांच्या संपर्कात येतो. आणि जाणीवा जाणवल्या की त्यातल्या नेणिवा नेणिवा म्हणजे अ, अ, जाणीव नसलेली अवस्था, त्याला नेणीव म्हणजे जाणीवाच्या विरुद्ध नेणीव असा आहे. तर जेवढं आपण जाणीवांबद्दल जागृत होत जातो, तेवढ्या नेणिवा पण समजतात. आता ह्या नेणिवेमध्ये ही बाल अवस्था आहे. अज्ञान अवस्था जी आहे ना, ही त्या नेणिवेमध्ये म्हणजेच अनकॉन्शियस मध्ये जे जाणत नाही, लक्षात आहे, परंतु नेणीव आहे हे जाणतो. म्हणजे आपण आपल्या जाणीवा ज्या जाणवत नाहीत ते जाणणं, तर तिथूनच खरी जाणीवेची आणि बोध होण्याची, बोधीची सुरुवात होते. समंजसपणाची सुरुवात होते. समजायला लागलं की मग ती पुढे समजत जातं. पण त्याच्यासाठी समजत नाही हे समजलं, लक्षात आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि ते कशानं समजतं, तर भानावर आल्यावर, सतीमध्ये आल्यावर. तर हा एक वेगळाच मुद्दा आहे, जो त्याच्यावर आपण परत 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 हे करतोय, प्रकाश टाकतोय. तोच खरा सेंट्रल पॉइंट आहे. धम्म धम्म हे तर पुढे जागृतीलाच दिसणार आहेत, सतीला दिसणार आहेत पुढे. म्हणून चौथी जी पातळी आहे धम्मानुसतीची, तर ते पुढे दिसणारच आहे. परंतु कशानं दिसेल, ते कशामुळे दिसेल, याच्यावर आपण जास्त फोकस करायचा प्रयत्न करतो. कारण हा अभ्यास आपण प्रॅक्टिकल अभ्यास घेतोय. हा फक्त गाथा घेतली, शब्द घेतले, अर्थ घेतले आणि त्याच्यावर चर्चा केली असं नाही. तर तो त्याचं ॲक्च्युअल सायकोलॉजिकल स्वरूप काय आहे, मानसिक स्वरूप काय आहे, आणि आपल्याला ते प्रॅक्टिकली ते पाहता येईल का, अशा अनुषंगानं आणि अशा पद्धतीनं आपण याचा हा अभ्यास करतो, म्हणजे प्रॅक्टिकल अभ्यास करतोय. आणि हाच मला तरी वाटतं, हाच खरा धम्म समजून घेण्याचा मुख्य गाभा आहे. कारण बुद्धांनी धम्माला प्रॅक्टिकल असं व्यावहारिक म्हटलेलं आहे. धम्म ही जगण्याची पद्धत आहे. पण जगणं समजलं तर जगण्याची पद्धत, वेगळी पद्धत अवलंबता येते. पण जगणं समजत नाही म्हणजे या कायेचं भान नाही आपल्याला, जाणीवांचं भान नाही, जिवंतपणाचं भान नाही, आपल्या इमोशन्स चित्ताचं भान नाही, आपल्याला विचार प्रक्रिया कशा चालल्यात ह्याचं भान नाही, कळत नाही. तर मग जीवनामध्ये आपण धम्म अप्लाय करू शकत नाही, धम्माचा अवलंब करू शकत नाही, धम्माची प्रॅक्टिस करू शकत नाही. म्हणून सगळ्याच्या आधी पहिली गोष्ट जी असते ती सतीची आहे, जागृतीची आहे. बुद्धांना आपण सम्यक संबुद्ध, संपूर्ण जागृत म्हणतो. म्हणजे जागृतीचं पूर्णत्व म्हणजे सम्यक संबुद्ध अवस्था. म्हणजे जागृती हा मुख्य सेंट्रल पॉइंट आहे, भानावर येणं. पुन्हा बाबासाहेबांचा मेसेज, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्तव विजू देता कामा नये. पुन्हा तो सगळ्याचा सार एकच आहे. आधी समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतःला जागृत केलं पाहिजे. हे प्रयत्नांनी शक्य आहे. आणि मग आपल्यामध्ये जर बाल्यावस्था असेल, आपल्यामध्ये जर अज्ञान असेल,
तर ते आपल्याला समजतं. ते समजल्यावर आपण, म्हणजे आता पंडित पंडित होतो असाच अर्थ नाही, पण समजल्यावर आपल्याला खरा काय म्हणतात त्याला, प्रज्ञावान म्हणता येईल. थोडंफार जेवढं आहे तेवढं, जेवढं समजलं तेवढीच प्रज्ञा आहे, तेवढाच पंडित आहे, असं म्हटलेलं आहे. तर अशा अर्थाची ही गाथा आहे. त्यामुळे आपलं अज्ञान अ, नुसतं कबूल करण्याचा मुद्दा नाही, आपलं अज्ञान जाणण्याचा आधी प्रयत्न झाला पाहिजे, की मला काय समजतं काय समजत नाही, याचं क्लिअर अंडरस्टँडिंग, स्पष्ट समज असलेली चांगली, तरच आपल्याला पुढे जाता येतं. की मला काय समजतं, किती समजतं, आणि काय समजत नाही. जे समजत नाही तेही समजलं जर, असं जर म्हटलं, तर मग आपण स्वतःलाच अडचणीत आणतो. नाही समजलं नाहीच होतं, काय गुन्हा नाही ते. तर अशा अर्थाची ही गाथा आहे, की बाल मनुष्य जेवढी बाल्यावस्था त्याची समजतो, तेवढ्याने तो पंडित असतो. जो बाल आहे तरी पंडित समजतो, तर तो खरा बाल आहे. अशा अर्थाची ही गाथा आहे. अं, अर्थात हे आपण आपल्यातल्या बाल्यावस्थेला पण लागू केलं पाहिजे. हे काही शिकवण्याची गोष्ट नाही. कुणाला दुसऱ्याला त्याचं अज्ञान दाखवून देण्याची ही गोष्ट नाही, किंवा दुसऱ्याला त्याचा मूर्खपणा लक्षात आणून देण्याची ही गोष्ट. हे स्वतः समजून घ्याय, स्वतःसाठी आहे. सगळ्यात धम्म हा सुरुवातीला धम्म हा सगळ्यात आधी स्वतःसाठी आहे, अप्लाय करण्यासाठी आहे, प्रॅक्टिस करण्यासाठी आहे, आणि मग सांगण्यासाठी आहे. आणि जेवढं समजलं तेवढंच आपण सांगायचं. जे समजत नाही, नाही समजलं, नाही लक्षात आलं, तिथं थांबण्यात काही कमीपणा नाही. अशा अर्थाची ही गाथा आहे. अं, मला वाटतं आणखीन काही याच्यावर चर्चा करायची असेल तर तुमच्याकडून काही मुद्दे आलेले चांगले राहतील. असमंजसपणाची उदाहरणं, एखादी गोष्ट समजली नव्हती ती समजायला लागणं, त्याच्यामुळे आपल्यात पडलेला फरक, अशा काही अर्थाच्या काही गोष्टी आपण इथे बोलू शकतो. म्हणजे मनोगत मांडू शकतो इथे, मांडायचं असेल तर. मगाशी मी जे म्हटलं, हिणवण्याचा मुद्दा नाही हा. हिणवण्या म्हणून शिकवण्याचा पण मुद्दा नाही. हा शिकवण्याचा मुद्दा नाही, मुद्दा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. बालावस्था आणि त्याच्या विरुद्ध प्रबुद्ध अवस्था, अबोध अवस्था आणि प्रबुद्ध अवस्था. अबोध अवस्था म्हणजे बालावस्था, आणि प्रबुद्ध अवस्था म्हणजे जाणणारा, बोधी असलेला. ती थोडी असो किंवा जास्त असो, असा असा तो मुद्दा आहे. तर अज्ञान मान्य करणं हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्याला अज्ञान दिसतं. म्हणजे आपण एखादा अंधार पाहिला तर आपण काय म्हणतो, की हा इथं अंधार आहे, किंवा अं, छाया प्रकाश हे जे दोन मुद्दे असतात, की हा इथं इथं ही सावली पडली, म्हणजे इथं थोडासा अंधार आहे, इकडं उजेड आहे. तर हे उजेडही दिसतो आणि अंधारही दिसतो. तर दोन्ही दिसतात. अंधार पण दिसतो, अंधार आहे हे दिसतं. दिसतं म्हणजे जाणवतं. म्हणजे एकदमच डार्क असेल तर अंधार जाणवतो, कारण तो डोळ्यांना दिसत नाही. ज्याच्यामुळे दिसत नाही ती अंधारलेली अवस्था, ती अंधार अंधार आहे. आणि ज्याच्यामुळे दिसतं ती प्रकाशित अवस्था आहे. ती प्रकाशित आहे बाहेर, म्हणून दिसतं. आणि बाहेर प्रकाश
आहे तरी दिसत नाही तर मग आपला फॉल्ट. प्रकाश आहे तर गोष्टी दिसतात, प्रकाश नाही म्हणजे अंधार आहे तर गोष्टी दिसत नाही. पण दोन्हीचा संबंध आपल्या दृष्टीशी आहे, आपल्या पाहण्याशी आहे. पण अंधार आहे हे पण जाणवलं पाहिजे, तस जाणवतं. तसं अज्ञान आहे हे जागृत माणसाला जाणवतं. आणि ज्याला जाणवतं त्याला कळतं, हा ही गोष्ट मला समजली नाही, हे असं असं मला समजलं नाही. धम्मातले मुद्दे आता अनेक अनेक गोष्टींचा आपण विचार करतो धम्मपदाच्या निमित्ताने. तशा अनेक गोष्टी आहेत की आपण त्याचा विचार पण केला नव्हता आधी, किंवा ते लक्षातही आलं नव्हतं. एवढा एवढा व्यापक अर्थ आहे धम्माचा आणि धम्मपदाचा. एवढा व्यापक अर्थ आहे हे आपल्याला आधी लक्षात आलं नव्हतं. हे आपण मान्य करतो आणि मग लक्षात घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे ज्ञानाची सुरुवात ही अज्ञानातूनच होते. म्हणजे ज्ञानाची सुरुवात ही अज्ञान जाणण्यातून होते. अज्ञान ओळखलं की मला हे समजत नाही, मग आपण ते शोधायला सुरुवात करतो. परंतु ते लक्षातच आलं नाही की आपल्याला हे कळत नाही, आपलं अज्ञान आहे. तर मग तो अज्ञानात बडबड करू शकतो. म्हणजे शेवटी सती हाच सेंट्रल पॉइंट आहे. बोला. तुम्हाला एक थोडंसं लक्षात आणून देतो मी. गेल्या 2-4 दिवसापासून जो खोकल्याचा त्रास आहे, तर कालपासून थोडं गोळ्या घ्यायला सुरुवात केली. मी गोळी शक्यतो टाळतो मी, कारण गोळ्यांमुळे काय होतं एक प्रकारचा, आणि त्याच्यात खोकल्याच्या सर्दीच्या गोळ्या म्हटलं की ते ड्रॉझिनेस असतो, काय म्हणतात त्याला, थोडीशी गुंगी पण असते. तर थोडीशी तशी अवस्था आहे माझी. अं, ते तुम्हालाही जाणवत असेल, मला तर जाणवतच आहे, तुम्हालाही जाणवत असेल. म्हणून पण मी थोडंसं आटोपतं घेतो. आटोपतं घेतो म्हणजे आपल्याला बंद नाही करायचं, चर्चा करत राहू आपण. गाथा लक्षात आली. प्रत्येकाने हो सर. हा. प्रत्येकाने स्वतःला ओळखलं पाहिजे पहिलं. स्वतःला आणि ओळखलं. हो, ओळखलं पाहिजे आणि नंतर मग आपल्या सभोवताली जे कुणी आहे त्याचं ज्ञान हे ओळखून त्याप्रमाणे आपण पण वागलं पाहिजे. म्हणजे त्यांना तशी ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे, असं बरोबर. वाटतंय. बरोबर. स्वतःला ओळखलं की मी दुसऱ्याला आपण ओळखू शकतो. पण स्वतःलाच नाही ओळखलं तर आपण दुसऱ्याला नाही ओळखू शकत. हे एक लवकर लक्षात न येणारी ही बाब आहे बरं का. म्हणजे माझ्या अनुभवानुसार लवकर लक्षात येत नाही. आणि विशेषतः प्रचार करणाऱ्यांनी तर ती लक्षात घेतली पाहिजे की आपण स्वतःला अगोदर तेवढी तयारी केलीच पाहिजे. त्याच्याशिवाय लोकांमध्ये उतरूच नाही. याची खबरदारी बुद्धांनी घेतली. त्यांनी तर एकदम बुद्धत्व प्राप्ती केल्यावर, सगळं काम झाल्यावरच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. सगळं पूर्ण काम झालं, दुःखमुक्ती मिळाली, बुद्धत्व मिळालं, आणि त्याच्यावर परत चिंतन केलं. आता हे मिळालं ते काय मिळालं, आणि हे आता जे मिळालंय ते सांगू की सांगू नको. इथं पहिली शंका त्यांना ती हीच आली की हे लोकांना सांगावं की सांगू नये, कारण हे समजणार नाही, हे फार कठीण आहे. हे फार कठीण आहे. याचं एक तर समजणं कठीण आहे, समजलं तर अंमलबजावणी कठीण आहे. आणि अंमलबजावणी पण करायला सुरुवात केली तर सातत्य कठीण आहे. कारण माणसाचं माइंड सतत फ्लक्च्युएट होत असतं, चित्त सतत कंपित कंपित असतं.
माणसाचं मन स्थिर नसतं आणि स्थिर नसल्यामुळे त्याची स्थिरपणे प्रॅक्टिस चालू शकत नाही. त्याच्यामुळे मग सांगावं की सांगू नये, पण ते असं म्हटलेलं आहे की त्यांच्यातली जी मैत्री आहे, करुणा आहे, ती त्यांना सांगते की कुणीतरी असं असेल ज्यांना समजेल, तर तू सांगायचा प्रयत्न कर. आणि म्हणून ते सांगायला बाहेर पडतात. कारण त्यांची प्रॅक्टिस त्यांना दाखवत असेल, सांगत असेल, काही एक तर समजणंच कठीण आहे, फार कठीण आहे. का कठीण आहे? तर हे आतमध्ये उतरणं कठीण आहे. आजही आपण आता एवढे आपण किती लोक आहोत आपण, जवळपास 13 14 15च्या पुढे, आणि आणखीन आपल्यात उपस्थित नाहीत परंतु नियमितपणे हे ऐकणारे लोक आहेत काही इतर. तर हे ते जाणतात. आपण हे जाणतो की आपल्याला स्वतःमध्ये उतरणं किती कठीण आहे. सोपी गोष्ट आहे की कायच उतरायचंय. काय ते काय फार अवघड शब्द नाही. श्वास आणि काया. काया आन करते, अपान करते, काहीच अवघड नाही समजायला. हे शब्द समजायला काहीच अवघड नाही की शरीर, आपली काया आतून आत श्वास घेते सोडते, हे असं थोडस शांत बसलं तरी जाणवतंय. काही न करता जाणवतंय. काही नाही, काही करायचं नाही, हेच करायचंय. ह्या प्रॅक्टिससाठी असं माझं मत आहे. काही करायचं नाही, हेच करायचंय. आणि जेव्हा आपण काहीच करत नाही तेव्हा जे आहे ते दिसतं. आणि जेव्हा आपण काहीतरी करायला जातो तेव्हा आहे ते दिसत नाही. ते आपली तिथं आपली इच्छाशक्ती काम करते. आहे ते नाही पाहत, मी असं पाहिल, मी असं करील. मग तिथं आहे ते नाही दिसत. आपण काहीतरी वेगळंच करायला पाहतो. असतं वेगळंच, आणि म्हणजे घडतंय वेगळं, आणि आपण अपेक्षा दुसऱ्या धरतो. ते ही सोपी गोष्ट आहे. क्या काया आन करते, काया अपान करते, हे कशासाठी? कनेक्ट होण्यासाठी. कुठं कनेक्ट व्हायचंय? स्वतःशी. कारण स्वतःपासून सुरुवात करायची. स्वतःशी कनेक्ट होतो. पुढं काय काय घडतं, या सगळ्याच गोष्टी आधीच माहिती करून घेण्याची काय आवश्यकता पण नाही. रस्ता चालायला सुरुवात केला की रस्त्यावरचं काय काय आहे ते दिसतं. रस्त्यात मला हे दिसलं पाहिजे आणि ती दिसलं पाहिजे असं म्हणून आपण रस्ता नाही पाहत. आपण रस्त्याने चालतो आणि चालता चालता जे दिसतं त्याचं आपण स्पष्टीकरण करतो, हे हे आहे, ते आहे, हे असं आहे, हा रस्ता असा आहे, हा इतका लांब दिसतोय मला. पुढं माहिती नाही पण एवढा लांब दिसतो. तर सोपी गोष्ट आधी लक्षात घेऊया. सती सतीची सोपी गोष्ट लक्षात घ्या, पण ही सोपी गोष्ट समजणं अवघड का जातं? कारण माइंड कॉम्प्लिकेटेड आहे, माइंड गुंतागुंतीचा आहे. माइंड ही अं, कोणत्याही असं दाखवणाऱ्या गुंत्यापेक्षा गुंतागुंतीची गोष्ट आहे. जे आपण म्हणतो केसांचा गुंता असतो, खूप गुंता असेल का, धाग्यांचा गुंता असतो, किंवा घनदाट जंगल असतं, ते गुंतागुंतीचं असतं. तिथं अनेक म्हणजे घनदाट जंगलामध्ये उंच, छोटी मोठी सगळ्या प्रकारची झाडे असतात, वेली असतात. ते एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. आणि तिथून काही काही तर पूर्ण रस्ता बंद करून टाकणाऱ्या अशा हे असतात काही, वेली असतात किंवा झाडं असतात मध्ये. तर तुमचा रस्ता बंद बंद होतो त्या ठिकाणी. तर अशीच मनाची अवस्था असते. ब्लॉकेज, बरंच मोठं ब्लॉकेज असतं आतमध्ये. आणि त्याच्यामुळे ही सोपी गोष्ट समजत नाही, कारण माइंड गुंतागुंतीचा आहे. ते हे सगळं बुद्धांनी अनुभवलेलं असलं म्हणून त्यांना वाटलं असेल की नको सांगायला, ही गुंतागुंत गुंतागुंत सांगणंच कठीण आहे. माइंड सिम्प्लिफाय करणं, सोपं करणं,
हेच कठीण आहे. सोपं केलं की मग ते धम्म समजतात, म्हणजे सत्य समजतं, वास्तव समजतं. पण प्रयत्नानं ते समजतं, आणि समजल्यावर मग सांगण्याचा मुद्दा आहे. आणि जेवढं समजलं तेवढं सांगणाऱ्याने सांगायचं, नाही तर शांत बसायचं, नाही समजलं आपल्याला. पुढे जाऊन अडचणीत पडण्यापेक्षा आधीच अडचण लक्षात घ्यायची. म्हणजे खड्ड्यात पडण्यापेक्षा आधीच खड्डा लक्षात आलेला बरा. खड्डा बुजवा आणि मग पुढे चला, किंवा बायपास करा, दुसरीकडून जा. असं ते काही साधनेचं स्वरूप आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी एक थोडासा प्रचारक म्हणून आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पण प्रचाराची जास्त घाई पण करू नये असं मला वाटतं. जी आधी झालेली ते आपल्याकडून, म्हणजे माझ्या सारख्यांकडून पण उगीच उगीच कारण ते कसं आहे की स्वतःला प्रचार करायचाच नसतो खरं म्हणजे. आपण ते एक सिस्टम फॉलो करतो फक्त. जे आपल्याला सांगतात, शिकवतात, ते आपल्याला लगेच पुढे ढकलतात. हा एक फार मोठा तोटा आहे कधी कधी धम्मप्रचारातला, की समजायच्या आधी समजावून सांगायला आपल्याला पुढं पाठवतात. किंवा आपलाय पण आपली नासमजदारी असते, आपली बालावस्था असते. आपल्यालाही कळत नाही की आपण जाऊ नये, तर आपण जातो आणि बऱ्याचदा फसतो. म्हणून हे संघर्ष जे चालतात ना, किंवा प्रचारकांमध्ये जे स्पर्धा असतात, हेवेदावे असतात, मी मोठा की तू मोठा, हे त्याचं कारण तेच आहे की धम्मच जाणला नाही. का जाणला नाही? स्वतःला जाणला नाही. आणि त्याच्या आत तो स्पर्धेत उतरलो, म्हणजे स्पर्धेची तयारी करायच्या आतच स्पर्धेत उतरलो असं ते. एक तर स्पर्धा करू नये, परंतु एकदा बाहेर पडल्यावर कोणी ना कोणी आपल्याशी तुलना करतं, आपण त्याच्याशी तुलना करतो. स्पर्धा ही तुम्ही मनात आणा नाही तर नका आणू, ही व्यवहारामध्ये चालते. पण एक काळजी आपण घेऊ शकतो. स्पर्धेत आपल्याला जरी उतरायचं नसलं, तरी परिस्थिती बाहेरची जर अशीच असेल, तर तयारीनेच बाहेर उतरलं पाहिजे. स्पर्धेसाठी आपण काही करत नाही, आपण काम करण्यासाठी करतो. परंतु ते होतच असेल, तसंच जर बाहेर वातावरणात असेल, तर मग तयारीने उतरा. बाबासाहेबांचं अजून एक मोठं उदाहरण, संपूर्ण तयारीनिशीच जेव्हा त्यांना जेवढं आवश्यक ते ज्ञान आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी. कारण अस्पृश्यता निवारण हा पहिला त्यांचा, काय म्हणतात तो, कामाचा तो केंद्रबिंदू होता. त्याला आपण समाज सुधारणा म्हणतो वगैरे, पण नाही. मला माझ्या समाजाचं दुःख अनुभवातून माहीत झालंय, मला त्याच्यातून बाहेर पडायचे, माझ्या लोकांना बाहेर काढायचं, हे पहिलं टार्गेट. त्या निमित्तानं समाज सुधारणा होतील. अस्पृश्यता निवारण जर झालंच, तर मग हिंदू धर्माचं पण, हिंदू समाजाचं पण शुद्धीकरण होईल. म्हणून ते म्हणायचे अस्पृश्यता निवारण हे राष्ट्रीय कार्य आहे. तर हे काम करण्यासाठी जे आवश्यक ते ज्ञान होतं ना, ते अगोदर त्यांनी मिळवलं, आणि मग सार्वजनिक कामात त्यांनी उडी टाकलेली आहे. ती पण फार सावधगिरीने टाकली असं दिसतंय. पहिलं भाषण जर वाचलं ते माणगावचं, ते अगदी 10-15 मिनिटाचं पण भाषण नसेल ते. ते भाषण 10-15 मिनिटाचं पण त्याच्यामध्ये सार आहे. त्याच्यात जे सार आहे, तो एक आपण घेऊ, तो अभ्यासाला घेऊ तो विषय, की जातीचा संबंध जन्माशी आहे. ज्या ही जी समाज रचना आहे, याचा संबंध जन्माशी आहे. जन्मसिद्ध पवित्रता, अपवित्रता, जन्मसिद्ध पात्रता, अपात्रता,
हा मुद्दा आहे. जन्मसिद्ध जात ही जन्मानेच आली आणि तुम्ही पात्र आहात की अपात्रत आहेत, तुम्ही ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीनं त्या जन्मानंच ठरवलेलं आहे की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात. म्हणजे पात्रता अपात्रता म्हणजे आपला जन्म झाल्याबरोबर लगेच शिक्का त्याच्यावर का हा अस्पृश्य समाजात जन्माला आला, हा अपात्र आहे. याला शिक्षण नाही, याला काही नाही, कोणतीच गोष्ट उपलब्ध नाही झाली पाहिजे. हे जन्मानं आणि ठरवणारं कोण? जी काही व्यवस्था असेल ती. का? आमच्याशी स्पर्धा नको म्हणून त्या गटाला ते दाबून टाकायचं. जन्मतःच दाबून टाकायचं. फक्त मारून टाकू शकत नव्हते, पण जगायला सुरुवात केल्यावर नीट जगता नाही आलं पाहिजे अशी व्यवस्था ती करून ठेवली. पण ह्या सगळ्याचा अभ्यास आधी केलाय त्यांनी आणि याचं मूळ शोधलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि मग बोलायला सुरुवात केली तर ते 10-15 मिनिटाचं भाषण म्हणजे फार मोठ्या त्यांच्या चिंतनाचा तो सार दिसतोय मला. जन्मसिद्ध पात्रता अपात्रता आणि जन्मसिद्ध पवित्रता अपवित्रता, त्याच्यातून बोध घेण्यासारखा आहे की तयारी तयारी आपली आधी झाली पाहिजे. असो, इतरांना सांगण्याचा मुद्दा नंतर येतो, आधी स्वतःला समजून घेण्याचा मुद्दा आहे. आणि म्हणून आपली ही सत्र आहेत. रिबोन सर, बरोबर आहे, म्हणजे सार तुम्ही बरोबर सांगितला. हं, बोला बाबूजी, बोला. अशोक, शीला मॅडम, मोरेताई, अनिल शेजवळकर, निरंजन धानके सर, सुनंदा, बाबूजी. हा बोला बाबूजी, बोलायचे. काही नाही, मला बी कसा वाटलं हा. की प्रत्येकाच्या मनात आलेलं आहे. मी बोलू का नको बोलू, तो प्रसंग परत तुम्ही जो म्हटले, भगवान बुद्धांना वाटलं, परंतु आता सगळ्यांना वाटतंय मला बोलायचं की नाही बोलायचं. त्यांनी मनात म्हणजे कन्फ्युज आहे. नाही, कन्फ्यूज असाल तर पण नका सांगू. स्पष्ट असेल तर सांगायचं, एवढंच. तुम्ही ठरवायचं, दुसरं कोणी सांग, दुसरं तुमच्या मनातलं तुम्हालाच माहिती आहे, दुसऱ्याला कोणाला कळणार आहे. त्यामुळे आपणच ठरवायचं. दुसऱ्याच्या हातात कशाला द्यायचं आपल्याला, आपण करावं की करू नये, आपणच ठरवायचं. आपल्याला दिसतं ना, सती आहे ना नाही नाही आतून, सती नाही आहे. नाही तुम्हाला ती कॉन्फिडन्स परिस्थिती असेल की वाटते. तो मुद्दा मांडलाच पाहिजे तर मांडा, विश्वास असेल तर. मी सर्वांचीच गोष्ट विचार केला की म्हटलं त्यांना असं वाटतं सांगू की नको सांगू असं. बुद्धांना ना? नाही नाही, सर्वांचं आता जे बसलेले आहेत त्यांना. अच्छा अच्छा, हां हां. नाही, ते अंतर्मुखता पण आहे. काही लोक बोलत नाही म्हणजे त्यांना बोलता येत नाही, सांगता येत नाही असा त्याचा अर्थ नाही. त्यांची ती अंतर्मुखता आहे आणि ती चांगली आहे. जर आपल्याला पटकन बोलण्यासारखी परिस्थिती नसेल, सांगण्यासारखी परिस्थिती नसेल तर शांत बसायचं. म्हणजे अगदी शांत बसावं असं नाही की नाही मला अजून विचार करतोय असं तरी म्हणा, किमान का मी विचार करतोय, कारण समजून घेतोय, तर ते लक्षात येतं. एकदमच आपण स्वतःला ब्लॉक करणं आणि अजिबात न बोलणं हे हे एक टोक झालं आणि उगीचच बोलणं हे दुसरं टोक झालं. मध्यम मार्ग, प्रत्येक ठिकाणी मध्यम मार्ग आहे. अजिबात बोलायचं नाही असं नाही आणि काहीही बोलायचं असंही नाही. बोला, तुम्हाला तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायची इच्छा असेल तर मांडा सर. बाबूजी. नाही नाही, मला मी तर स्वतःच विचार करत होतो की आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पण काही काही अशा परिस्थिती असतात की त्यावेळेस म्हणजे रस्ता भटकलेला म्हणा किंवा चुकलेला रस्ता, आणि नंतर ते लक्षात येतं की आपण हा रस्ता एवढा पार केला परंतु तो चुकीचा आहे. असं काही गोष्ट असते. कारण मला मी सर 1996 साली माझं पहिली विपश्यना झाली.
आणि मनामध्ये एक नक्की झालं की रोजचा तो म्हणजे एक व्यवहार झाला की संध्याकाळी कामावून सुटलं की जाऊन विपश्यना करायची. परंतु नंतर मग काही लोकांनी असं दाखवून दिलं की तुम्ही तुमचंच भलं करताय, दुसरं काहीच नाही. होत असेल तर तुमचंच होतंय, किंवा जे होत नाही ते सुद्धा तुमचं होतंय. तुम्ही दुसऱ्यासाठी काही उपयोगी नाही. त्यावेळेस मग लक्षात आलं, 2000 नंतर मग या सामाजिक जीवनामध्ये आलो. आणि मग त्याच्यानंतरही सुद्धा अनेक रस्ते चुकतात सर. चूक होत नाही असं नाही, कधीच होत नाही. कारण चूक होतच राहतात, परंतु ते लक्षात आल्यानंतर तिला सुधारवणं हे आपलं काम असतं. बरोबर. बरोबर आहे. असंच पुढे गेलं पाहिजे. चुका आणि शिका. खरी गोष्ट आहे. आणि चुका करणाऱ्याकडूनच होतात. जो काहीच करत न नाही त्याच्या, करणाऱ्याकडून काहीच होत नाही. हा, न करणाऱ्याकडून काय चुका होणार आहेत. आणि करणाऱ्यालाच सावध राहावं लागतं जास्त. आणि न करणाऱ्याला पण सावध राहावं लागतं. कारण तो जर काही करत नसेल तर तो आतमध्ये ब्लॉक आहे. तो कुंठित अवस्था आहे ती, मुक्त अवस्था नाही. म्हणून काही त्याला दान म्हटलेलं आहे. दान म्हणजे सोडणं आहे. आपलं ज्ञान पण सोडून देण्यासाठी सांगितलं पाहिजे. नाही तर माझं ज्ञान आहे, माझ्यामुळं कोणी कोणाला ज्ञान, माझ्यासारखा दुसरा ज्ञानी झाला नाही पाहिजे, म्हणून हा ज्ञान बोलतच नाही. रिझर्व असतो, रिझर्व माइंडेड. जसं जे आहे संपत. ते जितकं आपण माझ्यासाठी फक्त. हा. जितका आपण सर्वांगीण विचार करू तितका आपल्याकडून चुका होणं कमी होतं. हा. प्रचाराचा पहिला फायदा आपल्याला होतो, लक्षात घ्या. म्हणून आता मला वाटतं बुद्धांनी जे म्हटलंय ना, कल्याण मित्रता संपूर्ण धम्म आहे. तर कल्याण मित्रता म्हणजे काय? की तुम्हाला जेवढा काय अनुभव आल्यानंतर तुम्ही शेअर करत चला, दुसऱ्याला सांगत चला. म्हणजे बोलत चला, इतरांशी बोलत चला. आणि ते बोलता बोलता आपल्या हेही लक्षात येतं की आपण जे काही बोलतोय ते सगळंच काही बरोबर आहे आणि सगळंच समजलंय असं नाही. पण हे कधी कळतं? प्रत्यक्षात कळतं, जेव्हा तुम्ही करता तेव्हा. आणि गप्पच बसलं, काहीच नाही केलं, तर मग काय करणार आहे? काहीच कृती नाही केली आणि काहीच नाही बोलले, तर आपल्याला काय येतं आणि काय नाही, काय समजतं आणि काय नाही, हे लक्षात येणार नाही. म्हणून व्यक्त झालं पाहिजे. म्हणून माणसाला जी कम्युनिकेशनची जी कला आहे ना, म्हणजे सांगण्याची, बोलण्याची, ही फार महत्वाची कला आहे. कल्याण मित्रतेमध्ये संवाद आहे. संवाद आहे, सुसंवाद आहे, असला पाहिजे. आणि तो जर नसेल, समजा आपल्याला बोलता येत नाही, नीट बोलता येत नाही, संवाद साधता येत नाही, आपण विसंगत बोलतो किंवा कटू बोलतो, निंदाजनक बोलतो, व्यर्थ बोलतो. पण हे बोलल्यावरच कळतं ना. हे जे आपल्याला बोलल्यावरच कळतं का मी हे बोललोय, हे सांगितलंय, पण हे मलाच नाही समजलं बरं का, पण सांगून टाकलं. मुसावादा झालं ते आपल्याकडून. हा, मग ती पुढे सुधारायला संधी असते. मुद्दाम नाही करत आपण. ती अविद्येची अवस्था आहे, ती सती नसलेली अवस्था आहे, अजागृत अवस्था आहे, आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी घडून जातात. पण जेव्हा आपण ते करता करता त्या घडतात आणि हे लक्षात येतं की आपण हे एकतर चुकीचं बोललो, खोटं बोललो, मुद्दाम नाही बोललो पण ते बोललो, किंवा उगीच व्यर्थ बडबड केली, नंतर लक्षात आलं, तर मग व्यर्थ बडबड कमी होते. खोटं बोललो हे लक्षात आलं, खोटं बोलणं कमी होतं. निंदाजनक बोलून गेलो, आपलं बोलून गेलो आपल्याकडून सवयीनं, हे जर लक्षात आलं, तर निंदाजनक वाचा कमी होते. कठोर बोललं गेलं, लक्षात आलं, पुढच्या वेळेला कठोर बोलणं कमी होतं. म्हणजे सगळं शिलाचरण जे आहे ना, हे चुकत चुकतच ते होतं. चुकतच आपण शिकतो, कारण लक्षात आलं पाहिजे आधी. म्हणून आता हे बाल मनुष्याला त्याचे बाल्यावस्था, त्याची त्याची काय म्हणतात त्याला योग्य शब्द अजून नाही खरं, म्हणजे बाल ना समजदारी, त्याचे
त्याचं अंडरस्टँडिंग, मिसअंडरस्टँडिंग किंवा लॅक ऑफ अंडरस्टँडिंग, त्याचा अंडरस्टँडिंग, समजदारीचा अभाव किंवा कमतरता ही लक्षात आल्यावरच तो बाल त्या बाल्यावस्थेतून बाहेर पडायला सुरुवात करतो. लहान बाळ जे उभं राहतं चालतं, तर पडता पडता ते चालताना पडतं, आणि पडतं म्हणूनच त्याला नीट चालायला येतं पुढं. ते पडलंच पाहिजे. तसे आपल्याकडून चुका या झाल्याच पाहिजेत. चुकातूनच शिकतो आपण. त्यामुळे पण चुकाला आपण घाबरतो का? अरे माझी प्रतिमा खराब होईल, लोक मला काय समजतील, म्हणून आपलं अज्ञान झाकून ठेवायचं. अज्ञान झाकून ठेवण्याचा तुम्हाला फायदा काहीच नाही, तो तोटाच आहे. कारण ते अज्ञान झाकून ठेवलेलं अज्ञानच राहतं ते. आणि अज्ञान उघड झालं आणि एखाद्याने आपल्याला सांगितलं का रे हे, पुढे एक गाथा आहे बरं का तशा अर्थाची. तशा अर्थाची एक गाथा पण आहे पुढे. एखाद्याने आपल्याला सांगितलं की तुम्ही चुकले बरं का, तर ते आपल्यासाठी फार मोठं म्हणजे हे आहे, मेसेज आहे तो. त्याच्यातून फार मोठा संदेश मिळतो. कारण निंदकाचे घर असावे शेजारी. बाबासाहेब पण जे टीकाकार होते, टीकाकारांना ते अनुयायांपेक्षा जास्त महत्व द्यायचे, समर्थकांपेक्षा. कारण ते टीकाकार आपल्याला शिकवत असतात कसं वागायचं, कसं बोलायचं. म्हणून टीकाकारांना सामोरं गेलंच पाहिजे. इतकी मैत्री भावनाच आहे ती. टीकाकारांचा द्वेष करून त्यांच्या सामोरं नाही जायचं. तो आपल्याकडे बारकाईने पाहत असतो. टीकाकार आपल्याकडे बारकाईने पाहतो, हा कुठं चुकतो, आणि तेच आपल्याला पाहिजे असतं. त्याच्यात माणसाचा स्वभावच असतो. हा हा. माणसाचा स्वभावच असतो की तो त्याचं चांगलं पाहण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये त्याचं काय चुकतंय हे बारकाईने बघत असतो. ते आपल्याला फायदेशीर असतं. विरोधकात एखाद्या, तो कशा अर्थाने पाहू, तो निगेटिव्ह अर्थानं पाहू, पॉझिटिव्ह अर्थानं पाहून, पण त्याच्यामुळे ते समजतं ना ते आपलं चुकलंय. की आपलं चुकीचं आहे. ते आपल्याला लक्षात येत नाही कधी कधी. ओके. म्हणून ती बुद्धांची ती गोष्ट आहे ना ती. ते दोन भिक्षू चाललेत चर्चा करत, आणि दुसरे विरोधी मताचे चाललेत त्यांच्या मागून, आणि ते कुटाळके करत असतात बुद्धांबद्दल. बुद्धांच्या वाईट गोष्टी, बुद्ध असा, बुद्ध तसा, गौतम असा, गौतम तसा, असं काही ते टीका करत असतात. आणि हे ते भिक्षू ऐकतात. ऐकल्यावर यांना राग येतो, व ते त्यांना काहीच बोलत नाही. पण बुद्धाकडे जाऊन ते चर्चा करतात, सांगतात हे ते असे असे बोलत होते. बुद्ध म्हटले, ते जे काय बोलत होते ते बरोबर होतं का? नाही म्हणे, नाही ते बरोबर नव्हतं, ते चुकीचं बोलत होते. मग चुकीचं होतं, तुम्हाला राग येण्याचं काय कारण म्हणे? आणि ते जर बरोबर असेल तर मग सुधारण्याची संधी आहे. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. समर्थकांना घेऊन नका बसू. समर्थकांना घेऊन नका चालू. समर्थक कधी कधी काय नुसते होय बा पण असू शकतात. होय बा, टाळ्या वाजवणारे, स्तुती करणारे, आणि आपण त्याच्यात हुरळून जातो. आणि मग आपल्या ज्या काही क्षमता आहेत पुढचं काम करण्याच्या, त्या सगळ्या दाबल्या जातात. कारण पुढं काहीच होत नाही, कारण आपण स्तुतीमध्येच रमतो. आणि वा वा वा, मी फार मोठा. नाही, विरोधकांकडे लक्ष दिलं पाहिजे. काही लोक म्हणतात नाही दुर्लक्षित करतो मी. दुर्लक्षित करता म्हणजे तुम्हाला सामर्थ्य पण नाही ते पाहण्याचे, त्याला फेस करण्याचं सामर्थ्य नाही, असं त्याचा एक अर्थ निघतो. शत्रूकडे दुर्लक्ष म्हणजे भांडत पण नाही बसायचं, आपल्या सुधारण्यासाठी ते लक्ष द्यायचं. आपल्याला इन्सल्ट नको असतो ना, इन्सल्ट. आणि इन्सल्ट मध्ये सत दृष्टी आहे, मी पण आहे, आणि माझा इन्सल्ट नाही, मला सहन होत नाही.
कारण मी मला जे समजतो ते फायनल असतं. मी मला जे मानतो, बाल असो नाही तर पंडित असो, जसा मी असतो आहे ते मी धरून ठेवतो. मला त्याच्यात अजिबात तडजोड करायची नाही, मला ते बदलायचं नाही. सत्काय दृष्टी, विचिकिच्छा, शीलव्रत परामर्श ह्या न बदलणाऱ्या हे आहेत. म्हणजे हे दुर्गुण आहे, ते संयोजन आहेत. सत्काय दृष्टी म्हणजे मी असा आहे आणि मी त्याच्यात अजिबात काडी मात्र बदल होऊ देणार नाही. आणि मला कोणी काय म्हणायचं नाही आणि मी कोणाचं ऐकून घेणार नाही. मला काही कळत नाही, मी कोणाचं ऐकत नाही. अशी जी मनोवस्था असते ती पुढे जाऊ देत नाही. त्याला सत्काय दृष्टी म्हटलेलं आहे. दुसरी जी आहे तर जेव्हा त्याला हे बदलायचं नसतं, जेव्हा ती धरून ठेवतो, तर मग तो त्याचं माइंड नेहमी डाऊटफुल असतं. विचिकिच्छा. काय डाऊटफुल असतं? अरे आपल्याला कुणी काही विचार तर करत नसेल आपल्याविषयी विपरीत. कुणी आपल्याशी काही वाईट वागण्याचा प्रयत्न तर करत नसेल. कुणी आपल्या चुका तर शोधत नसेल. कुणी आपल्याबद्दल हे तर बोलत नसेल, ते तर बोलत नसेल. त्याला त्याला त्याचीच भीती वाटते, कारण त्याच्या धारणा त्याने धरून ठेवलेल्या आहे मनात. मी असा आहे, कसं असो मी असा आहे आणि त्याच्यात मी बदल होऊ देणार नाही. मला कुणी चॅलेंज करू नये, कोणी आव्हान देऊ नये, म्हणून मी पुढेच जाणार नाही. आणि मग तिसरं जे बंधन आहे, शीलव्रत परामर्श. जे करतो, शील, शील म्हणजे कृती, व्रत म्हणजे जे ठरवलेलं आहे ते, परामर्श म्हणजे त्याला धरून चालणं. म्हणजे मी करतोय वागतोय तेच बरोबर, तसंच 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 करणार मी. म्हणजे कर्मकांड, त्याला त्याला कर्मकांडाचं बंधन म्हटलेलं आहे. असं असं मी कर्म करतो, मी असा आहे त्यामुळे मी असंच करणार. म्हणजे त्याचा जो मी आहे, त्याचा जो सत्कार दृष्टी आहे, ती मानसिक गोष्ट आहे आणि कर्मकांड ही त्याचं वर्तन आहे. मी असा आहे, मी असंच करणार. त्यामुळे ह्याला कोणी विरोध करू नये आणि मला कोणी विरोध करू नये. तो माणूस ब्लॉक होऊन जातो. त्याची प्रगती होऊ शकत नाही, कारण तो अडक अडक ब्लॉक. आणि जिथं ब्लॉकेज आहे तिथं आसक्ती आहे, जिथं आसक्ती आहे तिथे यातना आहे. म्हणून त्या माणसाला जास्त यातना होतात आणि मग यातना, दुःख. आणि परत म्हणतो दुःख नको. दुःख कारण ते सहन होत नाही. एकीकडे दुःखमुक्ती पाहिजे, पण वर्तन असं असतं, मानसिकता अशी असते आणि वर्तन असं असतं की दुःखच होईल. म्हणजे आपल्या आपल्यातच संघर्ष चाललाय, दुःख आणि दुःखमुक्ती. मार आणि बुद्ध तिथंच आहे. तर ते एकमेकांमध्ये आतमध्ये संघर्ष करतात. ते आपल्यातच आहे. मग आपल्या स्वतःला पण फार लाईटली नाही घ्यायचं. सती हे शिकवते, लाईटली नाही घ्यायचं स्वतःला पण. माझं सगळं बरोबर. आपण दुसऱ्याला लाईटली घेत नाही, दुसऱ्यावर लगेच आक्रमण करतो. पण आपली वेळ आली का आपण लाईटली घेतो. नाही नाही, माझं बरोबर आहे. बरोबर असेल तर मग त्याचा त्याचा तसा रिझल्ट मिळाला पाहिजे. तुमचं बरोबर असेल याची तुम्हाला खात्री असणं ही चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे याची खात्री असणं ही चांगली गोष्ट आहे. परंतु माझं बरोबर आहे की नाही याच्याबद्दल मी मुळातच साशंक आहे. मला पक्की खात्री नाही माझं बरोबर आहे की नाही. पण तरी मीमुळे, माझ्या मीपणामुळं, मी- ज्याची खात्री नाही तेही खात्रीशीररित्या जणू काय ते धरून ठेवलेलं असतं. ते हार्टमधल्या ब्लॉकेज सारखंच आहे, तिथं रक्त मोकळं फिरत नाही. तसं जो असा माणूस हा ब्लॉक असतो आणि आजारच आहे तो एक प्रकार. म्हणून बघा, अशा माणसांना जे लोक फार ब्लॉक असतात, व्यक्त होत नाहीत, स्वतःमध्ये कुढत बसतात, स्वतःच्या स्तुतीमध्ये अडकलेले असतात किंवा स्वतःमध्ये अडकले, सेल्फमध्ये, आत्मभावामध्ये जे अडकलेले असतात, अशा माणसांना अं, कुठला ना कुठला आजार होतोच पुढे. आणि अशी माणसं 99% पेक्षा जास्त असतात, अगदी 99.
.99% असतात. कारण सेल्फ घेऊनच आपण जन्माला आलो, तृष्णा. तर हे सगळं आपल्याला याच्यातून कसं बाहेर पडू याच्यासाठी धडपड चालली पाहिजे. ते एक तर आपलं आपल्याला लक्षात येऊ सतीनं जागृतीनं, किंवा दुसरा लक्षात आणून देऊ, दोन्ही फायदेशीरच आहे. एक तर जास्त जास्त जवळचा जो मार्ग आहे खरं म्हणजे, तो आपणच आपल्यामध्ये उतर. कारण जसं आता कालची एक गाथा आपण पाहिली ना, की आपल्याला आपल्याला काही असं सुधारणा घडण्यासारखा कुणी मिळाला नाही, समजा मित्र. मित्र हा एक सांगू शकतो, परंतु त्याला फार उच्च दर्जाचा मित्र पाहिजे, ज्याला कल्याण मित्र म्हणतात. तो कल्याणाचंच करेल. तो तुमची स्तुती नाही करणार, वा वा मित्रा तू फार चांगला, काही कर, तू फार चांगला, तू माझा मित्र आहेस. नाही, त्याला मित्र नाही म्हणत. तो मित्र असेल तर त्याचे ते तुमचे आपले सारखे गुण जुळतात म्हणून तो मित्र असेल, पण तो कल्याण मित्र नसतो. मित्र वेगळा, कल्याण मित्र वेगळा. कल्याण मित्र म्हणजे ते दोघे कल्याण मित्र असतात एकमेकांचे. आणि कल्याण मित्रता हा वेगळा गुण आहे. मित्रता ही सगळ्यांमध्ये चालते, कारण माणसामध्ये तो गुण असतो. तो कोणाला तरी मित्र असतो, कोणाला तरी मित्र करतो. पण कल्याण मित्रता हा जागृतीपूर्वक चालणारी मानसिक प्रक्रिया आहे. तर असा कल्याण मित्र असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नसेल तर मग स्वतःमध्ये उतरा, स्वतःचं कल्याण मित्र बना. आणि तेच जास्त गरजेचं आहे, कारण नेहमीच कल्याण मित्र आपल्या सोबत आणि पाळतीवरच राहील असं काही नाही. स्वतःमध्ये उतरा, स्वतःला जाणा. जे काय असेल ते, बाल असो नाही तर पंडित असो, आपल्यातला मार असो नाही तर बुद्ध असो, जे काय आपल्यात आहे ते आपलं आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग त्याचा आपल्याला परिणाम नक्कीच दिसतो, रिझल्ट दिसतो. आपली अवस्था मुक्त होत जाते. आणि ती एकदा अं, येत चालली, हळूहळू हळू क्रमाक्रमानं ती येत जाते. तेवढं आपण इतरांशी शेअर करत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे, सांगत राहिलं पाहिजे. म्हणून सब्बदानं धम्मदानं जिनाती. हे धम्म समजले, ज्याला धम्म समजतात त्यानं ते दान केलं तर ते सगळ्यात मोठं दान आहे. बाकी तुमचा पैसा किंवा तुम्ही प्रॉपर्टी किंवा बाकी कोणतेही दान द्या, ते दान आहे. ते रक्तदान करतो आपण, अर्थदान करतो, किंवा धीर देतो, वस्तूंचं दान करतो. त्या सगळ्या दानांमध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे. कारण धम्मदान हे जीवनदान आहे एक प्रकारचं. एखाद्याला जागं करणं, झोपलेल्याला जागं करणं म्हणजे तो त्याचं जीवन हे होतं ना, सुधारायला सुरुवात होते. पण हे आधी आपल्यामध्ये आपण केलं पाहिजे, आपण जागे झालो पाहिजे. असो, बरेच बरेच मुद्दे आहेत. आता हे सगळे सागर सागर एकदा धुंडाळा खंगाळा की त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला दिसतात. तर बाबूजी किंवा त्रिभुवन त्यांच्या मुद्द्यांनी बरेच बरेच मुद्दे पुढे आणले. धन्यवाद. बोला शेजवळकर, तुम्ही मला वाटतं मध्यंतरी हे केलं होतं, माईक ऑन केला होता. शेजवळकर बोला. खूप सुंदर गाथा होती सर आजची. यांनी काय करायला पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, खूप जवळून समजलं. आणि
काय असतं, कल्याण मित्र असो किंवा कोणी का असाना, माणूस हा एक चुकीचा पुतळा आहे. आणि तो आपली चूक लपवण्यासाठी वेळोवेळी एक तर मोठ्या आवाजाने बोलतो आणि कधी ती चूक मान्यच करत नाही. आणि त्या चुकीला चुकून सुद्धा तो मी कसा सरळ आहे हे पटवून देण्याचं दुसऱ्याला काम करतो. परंतु या गाथेच्या अनुसार जर आपली चूक झालेली आहे आणि ती मान्य केली, तर आपलं जीवन व्यवस्थित व्यतीत होईल असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे बालपण समजलं पाहिजे आपल्याला. हो सर, हो सर. तर आपण मॅच्युअर होतो हो खऱ्या सर, अर्थाने. हो. हा. हा. ह्या गाथेत एवढा अर्थ असेल हे मला पण पहिल्यांदाच कळालं. ही गाथा म्हणजे किंवा धम्मपदातल्या अनेक गाथा अशा अशा दिसतात, कारण ती त्याच्यावर चिंतन करायला कधी एवढी संधी पण मिळाली नव्हती ना. ते संधी मिळावी लागते, म्हणून आता ह्याचं हे चिंतन करताना आपल्याला फार मोठा फायदा होईल असं दिसतंय याच्यातून. झालं जातं म्हणजे होतोच आहे. आणि पहिला त्याचा फायदा. फायदा आम्हाला जास्त होतोय सर. हा. आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच आम्ही काहीतरी नवीन शिकायला घेतलंय. आज एवढ्या 7-8 वर्षाच्या कालावधीमध्ये हो. इथपर्यंत आणि एवढं डीपली कोणीच आम्हाला कधी सांगितलं नव्हतं. आणि सगळ्यात आधी फायदा मला होतो, कारण मला पण काही गोष्टी नवीन नवीन कळतात त्यातल्या. आणि मी अच्छा तुमच्याशी सर. बोलतोय आणि तुम्हाला त्या उपयोगाच्या वाटतात. म्हणजे ती गोष्ट एक कन्फर्म पाहून होते, जे की आपण जे चाललोय त्या मार्गाने चाललो ते बरोबर चाललो. कारण समोरच्याला तसे अनुभव येतात. हे दुसऱ्याला कसं आहे की आपण जे करतो ते आपल्याला कधी कधी योग्यच वाटतं, परंतु आपण जे करतो ते योग्य आहे की नाही हे आपला सोबती सांगतो. आपण ज्याच्या हो समोर बोलतो त्याच्याकडून ते कळतं की हे बरोबर आहे. मग टीकाकार असेल, समोरचा टीकाकार असेल, तर तोही सांगतो आपल्याला की तुम्ही चुकताय. आणि एखाद्याला त्या गोष्टीचा फायदा होत असेल आणि तो जर म्हणतो की फायदा होतोय, तर मग ती गोष्ट आपल्याला फायदेशीर, दोन्हीकडून फायदा आहे. त्यामुळे छापा आणि काटा असं काय नाही, दोन्ही एकाच एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. टीकाकार असो नाही तर समर्थक असो, दोन्ही पण हे आहे. परंतु समर्थकांना आपलं ऐकणाऱ्याला जो जास्त महत्व देईल तो मा स्वतःमध्ये अडकलेला आहे. आणि जो टीकाकारांना महत्व देईल आणि समर्थकांचा तो आदर करणार, कारण समर्थक हे समर्थक म्हणण्यापेक्षा समविचारी किंवा सोबत चालणारे. आणि विरोधक जो आहे तो विरुद्ध याचा आहे. पण तो जास्त आपल्याकडे पाहत असतो, काही याच्या मागे इतके लोक आहेत ना, किंवा ह्याला एवढं मानतात ना आणि मला का मानत नाही. तर ही स्पर्धा असू शकते त्याच्यामध्ये. त्याचं ते अज्ञान आहे, त्याला त्याला ते लक्षात येत नाही की अशी त्याने अशी स्वतःला बदलून घेतलं पाहिजे ना सर. हा. पण त्याला ते सतीचा तो प्रॅक्टिस करत नाही असं त्याचा अर्थ आहे ना. जागृतीच्या भानाची प्रॅक्टिस करत नाही की ह्याचा काही फायदा नाही, कोण कुठं चाललंय, कोण माझ्या पुढं आहे की मागं आहे हे नाही पाहिलं. हे या स्पर्धेत नाही उतरलं पाहिजे. हम्म. आपल्याला जे पाहिजे ते करताना तेच केलं पाहिजे. हो. मग ते कोणाला जमतं किंवा जमत नाही, किंवा इकडे समर्थक इकडे विरोधक आहेत, हा विचार करत आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण आपण त्याच्यात गुंतलो. समर्थक विरोधक असं नाही. ते पाहिजे ते असणारच आहेत, कारण समाज आहे. आपण समाजात असतो, त्यामुळे कुणीतरी समर्थक असू शकतं, कुणीतरी विरोधक असू शकतं, आणि बाकीचे न्यूट्रल असू शकतात. म्हणजे सुख दुःख आणि असुख दुःख असे जे तीन अवस्था आहेत ना, तर हम्म. समर्थक म्हणजे सुखदायक, विरोधक म्हणजे दुःख, आणि न्यूट्रल माणसं म्हणजे कसं एक मॉब आहे तो. पण त्याच्यात ते आपल्यात ते समर्थकही नसतात आणि विरोधकही नसतात आणि ते फार मोठे असतात. तर ते सुखदुःख विरहित अवस्था जणू काही. हो, ते हो. आपल्या जाणीव आहे त्या. तर व्यावहारिक जीवन आपलं असंच चाललेलं असतं. आणि त्याच्यातून आपण ते पुढचं पाऊल टाकत चालतो. तर खूप
इंटरेस्टिंग आहे हा प्रवास जो आहे ना, मी म्हणतो खूप इंटरेस्टिंग आहे. सिरियसली जर जो घेईल ना, त्याला त्याच्यातून फार मोठा लाभ मिळतोच. अनुभव आहे माझा. त्यामुळे कोण काय म्हणतं याला महत्त्व नाही. आपल्याला आपल्या जीवनातला प्रश्न सोडवता आला पाहिजे. तो धम्माचा उद्देश आहे, दुःखमुक्ती, निब्बाण. बाकी काय नाही. बाकी काय नाही. खरंच सर, धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि धम्मामुळेच आपल्याला चित्त शुद्ध, मन शुद्ध आणि दुःख मुक्तीकडे वाटचाल असल्यामुळे धम्मदानाचे सर्वश्रेष्ठ दान आहे बरोबर. असं वाटतंय. बरोबर आहे. तुम्ही या गाथेच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण एका एका शब्दाची फोड करून आणि असं सार सार आमच्यापर्यंत आल्यासारखं वाटतंय. खूपच छान झालं सर. चांगला आहे. तुम्ही ग्रहणशीलतेनं ऐकता. मोठं काम करता तुम्ही. अर्थात धम्म दान करायच्या आधी धम्म कमावला पाहिजे. कारण हो सर, जे कमावतो त्यातच आपण दान करू शकतो. बरोबर आहे. जे आपल्याकडे आहे तेच आपण दान करू शकतो, तेच आपण देऊ शकतो. आणि जे जास्त भरपूर आहे त्याच भरपूर दान करू शकतो. हा, अगदी बरोबर. आणि रोजची सकाळ सर खूप धम्ममय होऊन जाते. लोक उठतात बरेचसे आणि स्वच्छता वगैरे झाली का तथागतांना अगरबत्ती मेणबत्ती लावतात, सुगंधित होतं वातावरण. तसं या आपल्या प्रवचनातून सकाळी सकाळी एकदम आध्यात्मिकता वाढते आणि जरा प्रसन्नता वाढते आणि योग्य मार्गावर चाललो आहे हे आपण आपल्याला एक समाधान वाटतं. आणि खूप छान होती सकाळ. आणि दिवस चांगला जातो. दिवसही चांगला दिवस जातो. पूर्ण एनर्जेटिक जातो सर, एकदम फ्रेश मध्ये जातो माहिती काय. आणि रात्री झोप पण चांगली लागू शकते. हो सर, हो सर. आता मी जवळजवळ म्हणजे रोजचा 150-200 किलोमीटरचा प्रवास असतो माझा. अच्छा. एवढं सकाळी ऐकून काम करून परत संध्याकाळी 10-10:30ला रिटर्न येऊन झोपतो. परत सकाळी आपल्या आपल्या वेळेनुसार 6ला उठतो आणि आपला सर्व सकाळचा आवरल्यानंतर परत मोबाईल घेऊन बसतो सर. आणि सर आणि रोज एक क्युरियासिटी वाटते. हा. आज आपल्याला वेगळं काही आता शिकायला भेटेल, ऐकायला भेटेल. आणि जे आपले सहभागी सदस्य आहेत तेही चांगले तयार झालेले आहेत. त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळतं. तुमच्याकडून हो. तर मिळतं, हो. पण त्यांच्याशी संवाद साधून सुद्धा त्यांच्याकडचं ज्ञानही आपल्याला मिळतं. मला पण दररोज असं वाटतं, आता आता आज काय असेल गाथेमध्ये, आज काय सांगता येईल. तर ते कधी कधी काही डोक्यात विषय नसतो. आता म्हणजे खरं सांगतो, मी आता सुरुवात जी केली ना, त्यातलं थोडीशी जड अवस्था तुमच्या लक्षात आली असेल, माझ्या लक्षात येत होती. तर मला आज बोलायला सुचेना. त्याचं एक कारण म्हणजे ते मी खाल्लेल्या गोळ्या, काल खाल्लेलं ते अँटीबायोटिक गोळ्यांनी जरा थोडंसं हे होतं ना. फरक पडतो, म्हणजे खोकला कमी झाला बघा थोडा. फरक पडतो, परंतु ड्रॉझीनेस येते, एक असं बधिरता असते तुमची. म्हणजे चित्त तुमचं जे असतंय ते थोडंसं भ्रमिष्ट राहतं. मन, विचार प्रक्रिया भ्रमिष्ट राहते. मग स्पष्ट बोलणं येत नाही. ते सुरुवातीला जाणं, पण ते आता कमी झालं थोडंसं. आता मला हा म्हणजे उत्तरार्ध जो आहे ना आपल्या आजच्या सत्राचा, तो बदलला पूर्ण. पूर्वार्ध वेगळाच होता, उत्तरार्ध वेगळाच चाललाय. तर मला पण एक हे राहते, उत्सुकता राहते की आता काय होईल पुढे. आणि आणि मला सर वाटतं. हा. हा. आणि सर कधी कधी क्वेश्चन आमचे खूप साधे असतात, फार वैचारिक असतात असं काही नाही. परंतु त्यातून आम्ही तुम्हाला बोलतो करतो आणि त्याच्यातून मग जे काही त्या फ्लो मध्ये रेकॉर्डिंग पण होतं आणि बऱ्याचशा गोष्टी बाकीच्यांना कळतात. हा. हा.
त्यासाठी आम्ही थोडस साधी साधी प्रश्न विचारतो. ठेव दादा ठेव. कडे लावून घेतली होती पोरांनी बाहेर. इकडे पण कडी लावायला पाहिजे अनिल सर, शेजवळकर सर. हा, बोला. त्रिभुवन सर बोला. तर हे रेकॉर्डिंग झालं पाहिजे किंवा हो, याचा उत्तर चालूच आहे, चालूच मिळालं आहे. पाहिजे यासाठी मी रेकॉर्डिंग बंद नाही, कधी चालू आहे. नाही नाही जे काही प्रश्न विचारतो हा हा. त्याचं उत्तर काढण्यासाठी ते प्रश्न विचारले जातात कधी कधी, हो आणि हो त्याचे रेकॉर्डिंग व्हावं अशी पण इच्छा असते हो. त्या उत्तराची. रेकॉर्डिंग सध्या तरी चालू आहे हो आणि ते उपयोगी आहे खूप, परत ऐकायला उपयोगी आहे. मी पण हो ऐकत असतो कधी कधी. म्हणजे अ, हे मला मुद्दाम का सांगावं वाटतं, कधी कधी हे रेकॉर्डिंग करणं आणि मग ते डाउनलोड अपलोड आणि परत आणि पुढची तयारी, बाकी त्याच्यानंतर येणारे फोन वगैरे सगळे याच्यामध्ये, आणि स्वतःचे कार्यक्रम, आणि त्याच्यात हा तब्येतीचा मुद्दा, याच्यातून कधी कधी परत ऐकायला होत नाही ते. पण जेव्हा मी ऐकतो ना तर मला प्रेरणा मिळते. तुमचे सगळ्यांचे प्रश्न पण प्रेरणादायक असतात आणि चिंतन करायला भाग पाडतात पुढचं. यातून गेलेलो आहे सर. आयोजक जो असतो त्याला त्याची खूप तारेवरची कसरत असते, सगळं सांभाळून वेळेत ते इतरांपर्यंत पोहोचवायचं असतं, बरोबर. स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवून असं. तर कधी कधी खूप दिवसाने एखादा मुद्दा समजतो सर. हा हा. माझा अनुभव सांगतो. तर मी 97ला सर मी 10वीचे पेपर दिल्यावर मी ड्रायव्हिंग लाईनमध्ये गेलो. 2-4 वर्ष किन्नरकी वगैरे केली. नंतर ड्रायव्हिंग शिकलो. आणि माझे जर सर जे ॲक्सिडेंट झालेत का हम्म. 1-2 वेळेस, हो. ते आता जे तुम्ही म्हटलात का गोळ्याचा परिणाम, तर मला मायग्रेनचा त्रास असल्यामुळं कधी कधी मी गोळ्या घ्यायचो आणि अचानक मला बधिरता यायची, जडत्व यायचं आणि कुठेतरी डुकली लागायची डोळ्याला, आणि गाडी रोडच्या खाली वगैरे काय व्हायची. हे मला 20-25 वर्षांनी सर आज समजले. जसं तुम्ही म्हणलात ना काल गोळ्या खाल्ल्या, आज तुम्हाला ते जडत्व वाटलं. हम्म. बहुतेक हा प्रकार माझ्या सोबत झाला असावा असं मला वाटतंय. हम्म. गोळ्याचे परिणाम. हो हो. बरोबर. बऱ्याचदा मी गोळ्या टाळतो, पण आता हे इन्फेक्शन जरा जास्त 2 महिने राहिले, टिकून राहिलं, आणि त्याचा परिणाम ते बोलण्यावर पण होतो, आणि म्हणजे आ, बऱ्याच कामावर तो परिणाम होतो. त्यामुळे त्या थोडीशी बधिरता सहन करतो मी. पण बधिरता असणं योग्य नाही, विशेषतः आपण जेव्हा बोलतो, संवाद करतो, तेव्हा तेव्हा डोक्यात बधिरता असणं म्हणजे गोळ्या खाऊन झोपून घेतलं तर काय प्रश्न नाही, किंवा आपल्या आपल्यात असलं तर काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा मग नीटच बोललं पाहिजे, शाबूत राहून. हो सर. हा. हा. थांबूया मग. हो सर.